नमस्कार, मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड. आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे. पाहूया शहरातील ताज्या घडामोडी. अंबरनाथ पश्चिम येथील नाल्याचा प्रश्न ऐरणीवर. गोरे दाम्पत्यांचा प्रशासनाला इशारा. अंबरनाथ पश्चिम येथील कल्याण बदलापूर महामार्गालगत असलेल्या नाल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्याला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात नाल्याचे पाणी रस्त्यावर साचत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते, तर नाल्यातून गेलेल्या पिण्याच्या पाण्याच्या वाहनीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे नगरसेविका अल्पना गोरे यांनी अधोरेखित केले आहे. या प्रश्नासाठी नगरसेविका अल्पना गोरे, समाजसेवक योगेश गोरे तसेच नगरसेवक दिलीप पाडव यांनी अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मंगळवारी नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी गोरे दाम्पत्याने अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेचा प्रश्न दुर्लक्षित केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. काय सांगाल? बऱ्याचशा समस्या आहेत लोकांच्या, काय सांगाल? पावसाळा तोंडावर येऊन ठेपलेला आहे आणि मागे आम्ही ह्याच कारणासाठी की दूषित पाणी आणि ड्रेनेजची लाईन आणि नाले साफसफाई यासाठी मागे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटलो होतो. त्यांनी जाधव साहेबांनी येऊन व्हिजिट केली, पण आज MMRDA चे अधिकारी आले, त्यांनी पाहणी केली आणि जो त्यांनी बघितलं की बऱ्याचशा पाण्याच्या लाईनी त्या रस्त्याच्या मधोमध आल्या आहेत. रस्ता वाइंडिंग झाला, त्या काळात त्या लाईनिंगची काही कामं केली गेलेली नाहीये. पण आता लोकांच्या आरोग्याशी खेळ होतोय. बऱ्याचशा लाईनी तुटलेल्या आहेत आणि त्यामुळे दूषित पाणी लोकांच्या घरामध्ये जात आहे, पिण्यात जात आहे आणि त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. ते देखील आम्ही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलंय आणि त्यांनी आम्हाला उद्याची त्यांच्या वरिष्ठांशी बोलून उद्या ते सांगतील की आम्हाला कधी वेळ मिळेल, त्या पद्धतीने ते कारवाई करणार आहेत. आणि आमची हीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर पावसाळ्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टींचा पॉझिटिव्हली विचार करून लवकरात लवकर लोकांचं आरोग्य सुधारेल आणि नाल्यांची साफसफाई होईल आणि सगळ्या दृष्टीने आम्हाला अधिकारी लोक सहकार्य करतील. आणि त्याबद्दल मी या प्रभागाची लोकप्रतिनिधी म्हणून, नगरसेविका म्हणून त्यांचे आभार व्यक्त करते. त्यांनी आज पाहणी दौरा केला आणि असा सकारात्मक दृष्टिकोन ते पुढे देखील ठेवतील अशी अपेक्षा करते. धन्यवाद. आपण शासकीय अधिकाऱ्यांना, प्रशासनाला इकडे जाऊन पाहणी दौरा केला, या संदर्भात त्यांच्याकडून काय उत्तर मिळालं? आम्ही 4 दिवसापूर्वी आरोग्य डिपार्टमेंट, जाधव साहेब आम्ही दौरा केल्यानंतर आमचं असं ठरलं की PWच्या ऑफिसला जाऊन त्यांचं निवेदन देऊ. मग जाधव साहेब, आरोग्याचे तायडे साहेब, आम्ही सगळे मिळून दिलीप पाडव, राजेंद्र बाबू, आम्ही सगळे नगरसेवक तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर त्याला विनंती केली, साहेब तुम्ही व्हिजिट द्या, प्रत्यक्षात तुम्ही पाहणी करा, काय समस्या आहे लोकांच्या ते तुम्ही बघा. त्या पद्धतीने आज त्यांनी आमचा वेळ दिला होता. त्या पद्धतीने आज आलेत. MGPचे अधिकारी, PWचे अधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी आले, त्यांनी पाहणी केली. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि लवकर तोडगा काढण्याची ही विनंती आम्ही करतो की लोकांशी पाणी पूर्ण लोकांच्या घरामध्ये शिरतं. नाला तुम्ही स्वतः बघितला, पॅक नाला आहे सध्याचा. आम्ही विनंती केली की लवकर सुरळीत करण्यात यावं. या संदर्भात तुम्हाला कुठलं आश्वासन मिळालं? करून देतो बोलले. MGPचे अधिकारी आले होते, महाकाळे साहेब, ते बोलले की काही तोंडावर असताना याच्यावरती काय सुधारणा येणार आहे? आम्ही त्यांना बोललो, रिक्वेस्ट केली, साहेब लवकर मार्ग काढा, काहीतरी मार्ग काढून द्या आम्हाला. ते बोलले की आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतो, तुम्हाला उद्याची वेळ देतो बोलले, असे आम्हाला ते आता बोलले. पाहणीद्वारे संदर्भात जे अधिकाऱ्यांनी पाहणी केली यांच्याकडून आपली काय अपेक्षा आहे? 4 दिवसापूर्वी आम्ही लोक PW साहेब, जे कार्यकारी अभियंता आहेत, मानकर साहेब आहेत, त्यांचे सावंत साहेब आलेले आहेत, आमचे जाधव साहेब आहेत, माकळे साहेब आहेत, या सर्वांनी 4 दिवसापूर्वी सुद्धा आम्ही असा दौरा केला होता. नंतर मानकर साहेबांना भेटलो, ते बोलले की मंगळवारी तुम्हाला आम्ही टाइम देतो. टाइम दिल्याप्रमाणे ते लोक आले सुद्धा, पण नुसतं येऊन काही फायदा नाहीये. याच्यावरती कारवाई कशी होईल हे यांनी विचार करत आहेत. वॉटर सप्लायचे पण जे कनेक्शन गटरामध्ये लिकेजेस आहेत, आरोग्याला लोकांचा धोका आहे. जे मेन बदलापूर कल्याण रोडला जो पाणी साचतं 6-6 फूट 7-7 फूट आणि लोकांच्या घरामध्ये 3-3 फुटावर पाणी असतं, याला सर्वस्व जबाबदार PWD, MMRDA, वॉटर सप्लाय. आमची नगरपालिका कमी आहे, पण हे लोक जास्तीत जास्त जबाबदार आहेत. अगर या लोकांनी व्यवस्थित काम नाही केलं तर आमच्या स्टाईलनी
शिवसेनेच्या स्टाईलने आम्ही आंदोलन करणार आहे. पण पावसाळा आता एकंदरीत पावसाळ्याजवळ आलाय. त्यांचं काम आहे अत्यावश्यक सेवेमध्ये जे काम करणे करायची गरज आहे. जे काम शक्य आहे त्याचं करायला पाहिजे. साफसफाई करायला पाहिजे. आता आम्ही कल्याण बदलापूरच्या गायत्रीचं दाखवलंय, तिथं चेंबर्स बांधणं वगैरे साईडला घेऊन काम करता येईल ना. कोण बोलतं काम करता येत नाही. प्रॉपर टाइम करता येतात. समुद्रामध्ये आपण हे बांधतो, ओव्हरब्रिज बांधतो, तेव्हाच कामं होतात. पावसाळा नावापुरतं सोडतांड उत्तर नकोच आम्हाला व्यवस्थित उत्तर पाहिजे. काम पाहिजे. काम झालं तर समाज होईल ना. नागरिक आम्हाला या लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले नागरिकांनी, त्यांच्या सेवेसाठी दिले ना. त्यांची समस्या आम्ही नाही सोडवणार, कोण सोडवणार. शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी वृत्तांत जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.